आदरकीचं पान पिवळं होणे, करपा जास्त राहणे किंवा आदरकीची वाढ चांगल्या पद्धतीने न होणे. तर ह्या गोष्टींचे कारण खूप जास्त वाढत चाललेले आहे मित्रांनो या काळामध्ये. तर आपण सर्वप्रथम समजून घेऊ हे कशामुळे होऊ लागले. तर बऱ्याच शेतकऱ्यांचे मेसेज पण येत आहे मला, सारखी पिवळी राहते अद्रक. तर मित्रांनो आपल्याला ह्या स्टेजमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट, ह्युमिक ॲसिड हे 2 गोष्टी सोडणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला पहिले खात्री करून घ्यायची आहे की आपल्या प्लॉटमध्ये निमेटोडा आला आहे की नाही. तर निमेटोड आपण ओळखू शकतो 2 पद्धतीने. सर्वप्रथम आपण मुळ्या चेक करू शकतो. मुळ्यामध्ये जर गाठी तयार झाल्या असतील तर ते निमेटोडचं प्रमाण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कोंबाची जर वाढ रेग्युलर पद्धतीने होत नसेल तर ते पण एक निमेटोडचंच कारण होऊ शकतं. जेणेकरून मुळ्यांमध्ये गाठ तयार झाल्यानंतर अन्नद्रव्य अपटेक होत नाही आद्रकीच्या प्लॉटला आणि वाढ पूर्ण स्टॉप होत असते. तर ह्या 2 गोष्टींमुळे आणि वाढ स्टॉप झाल्यानंतर पानं पिवळे पडणे किंवा करपा येणे अशा रोगांना अद्रक बळी पडत असते. कारण जे पण आपण अन्नद्रव्य देतोय, मायक्रोन्यूट्रिएंट देतोय, सूक्ष्म अन्नद्रव्य झाले, प्रथम झाले, आपण जे पण देतोय अद्रकीच्या प्लॉटला ते अपटेक करत नाही प्लॉट. कारण त्याच्यामध्ये गाठ तयार झालेली आहे आणि तिथंच अन्नद्रव्य स्टॉप होत असतं. जे पण भेटायला पाहिजे पोषक तत्व अद्रकीला ते भेटत नाही. तर ह्या गोष्टींची आपल्याला अगोदर खात्री करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढचे पाऊल उचलायचे मित्रांनो. आपल्याला जर नेमॅटोड असला आणि आपण जर किती पण अन्नद्रव्य सोडले तर त्याचा काहीच फायदा होणार नाही आपल्याला इथं. सर्वतोपर आपल्याला अगोदर नेमकं अडचण काय आपल्या प्लॉटला ती समजून घ्यायची आहे आणि तिथून पुढे आपल्याला त्याच्यावर काम करायचं आहे.